हॅलो, नमस्ते सर्वांना. आज आपण संडे स्पेशल मस्त अशी भोपळ्यापासून बनवली जाणारी छान अशी रेसिपी पाहणार आहोत. सारखं सारखं भोपळ्याची भाजी किंवा भाजी चपाती बनवण्याचा खरंच एखाद्या दिवशी खूप कंटाळा येतो. त्यामुळे आज एकदम नवीन अशी रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, संपूर्ण पहा. तरी ते मी मध्यम साईजचा एक भोपळा घेतलेला आहे. भोपळा जास्ती निबर नको आहे, आपल्याला थोडासा कोवळाच घ्यायचा आहे. भोपळ्याच्या शेंड्याकडचा आणि बुडाकडचा थोडासा जो कठीण भाग असतो तो मी काढलेला आहे. त्यानंतर वरची थोडीशी साल काढून घेतली. साल काढून झाल्यानंतर भोपळ्याच्या अशा फोडी करून घेतल्या आणि त्यानंतर एखाद्या खिसणीने भोपळा असा खिसून घ्यायचा आहे. खिसून झाल्यानंतर वरची थोडीशी जी जाडसर साल असते त्याचे थोडेफार तुकडे होते ते काढलेत. आणि भोपळा जर तुम्हाला खिसायचा नसेल तर मिक्सरला बारीक करून घेतला तरी चालेल. त्यानंतर यामध्ये मी 1 चमचाभर धने पावडर घातलेले आहे. आता इथं तुम्हाला असंही वाटलं असेल की भोपळ्यापासून थालीपीठ वगैरे बनवते का काय, तर थालीपीठ मी बनवत नाही आहे. पुढे तुम्ही पाहिलंच, खूप छान रेसिपी आहे, तुम्हालासुद्धा सर्वांना आवडेलच. 1 चमचाभर लाल तिखट घातलेलं आहे. तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवायचं आहे. त्यानंतर 1 चमचा मी इथे जिरे पावडर घातली आणि 1 चमचाभर ओवा घालायचा आहे. पण ओवा घालण्या अगोदर हातावरती असा चोळून घालायचा. त्यानंतर इथे एक वाटण बनवायचं आहे. यासाठी मी इथे कोथिंबीर, जिरे, लसूण, हिरव्या मिरच्या आणि थोडासा कढीपत्ता घेतलाय. हे सगळं मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचे आणि हे वाटण सुद्धा यामध्ये घालायचे. मिरची घालताना बघा जपूनच वापरा, कारण लाल तिखट पण वापरलेला आहे. त्यानंतर भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर घालायची. कोथिंबीर असेल तर घाला, नाही घातली तरीही चालेल. थोडीशी हळद घालायची आणि त्यानंतर घातलेलं आहे चवीनुसार मीठ. आता यामध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर शिजवलेला बटाटा वगैरे तुम्ही घालू शकता. पण हा पदार्थ मी नुसता भोपळ्यापासून बनवते, त्यामुळे बटाटा वगैरे मी घातलेला नाही. तर इथे मी गव्हाचं पीठ वापरते. तर 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. मैत्रिणींनो, माझा नेहमीच छोटासा प्रयत्न असतो, ज्या काही मला रेसिपीज येतात त्या मला तुमच्याबरोबर शेअर करायला नक्कीच आवडतं. आणि तुम्हाला पण माझी छोटीशी विनंती आहे, व्हिडिओ थोडासा जरी तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक, शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. माझ्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन, जुन्या, पारंपरिक अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील. आणि तुमचा एक सबस्क्राईबसुद्धा आमच्यासाठी खूप मोलाचा ठरतो. त्यामुळे प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर इथे पहा, मी थोडंसं 1 चमचाभर गोड तेल यामध्ये घातलेलं आहे. पाणी न वापरता हे मी सगळं व्यवस्थित छान असं मिक्स करून घेते. अगदीच आवश्यकता भासली तर थोडंसं पाणी इथे तुम्ही वापरू शकता, पण शक्यतो पाण्याची गरज नाही भासत, कारण भोपळा खिसून घेतलेला आहे आणि त्यामध्ये मीठ घातलं की त्याला पाणी सुटतं. गोड तेल घातल्यामुळे काय होतं की याला मऊपणा येतो, एकदम सॉफ्ट असे होतात. आणि आणखीन एक महत्त्वाचं, हल्ली मुलांना भाज्या किंवा भोपळा खायचं म्हटलं ना की नको वाटतं. त्यामुळे असे नवीन नवीन पदार्थ माझ्या चॅनलवरती मी नेहमी बनवत असते, जेणेकरून लहान मुलेसुद्धा आवडीने खातात. आणि सर्वांनाच माहिती आहे की भोपळा किती पौष्टिक असतो. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी भोपळ्याची भाजी किंवा असे काहीतरी वेगवेगळे पदार्थ हे खाल्लेच पाहिजेत. तर व्यवस्थित छान असं हे मी मळून घेतलेलं आहे. पुन्हा यावरती अगदी थोडंसं गोड तेल लावायचे. जेवढं व्यवस्थित चांगलं मळू ना तेवढा पदार्थ बनवून छान होतो. पीठ मळून झाल्यानंतर साईडला थोडंसं बघा कोरडं पीठ घेतलंय. तर हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता हे 5 मिनिटं चांगलं भिजून द्यायचे आणि त्यानंतर याचा छोटासा गोळा काढून घेतलेला आहे.
त्याला वरून थोडीशी कोरडी कणिक लावायची। आणि आता तुमच्या लक्षात आलंच असेल की मी नक्की कोणती रेसिपी बनवते ते। हे 2 दिवस तरी चांगले मऊसूद राहण्यासाठी याला काय करायचे पहा, अगदी थोडंसं असं पीठ लावून लाटून घ्यायचं आहे। शाळेत असताना ना आमची जेव्हा ट्रिप वगैरे जायची तेव्हा असे नवीन नवीन पदार्थ आई नेहमी डब्याला बनवून द्यायची आणि खरं सांगू का खूप टेस्टी लागतात खायला आणि चांगले 1-2 दिवस तरी आरामशीर टिकतात, मऊ राहतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पौष्टिकसुद्धा। तर लाटून झाल्यानंतर काय करायचं आहे, मध्यभागी असं भरपूर तेल लावायचं। आपण चपात्या बनवताना अगोदर जशी घडी करून घेतो तशाच पद्धतीने, पण पद्धत थोडीशी वेगळी आहे। तेल लावून झालं की वरून थोडीशी कोरडी कणिक लावायची आणि मधून घडी न करता अशा पद्धतीने मी गोल गोल केलेला आहे पहा। मोदक बनवताना जसं त्यामध्ये सारण भरतो आणि नंतर पॅक करतो तशा पद्धतीने केलेलं आहे। व्यवस्थित छान असं हे पुन्हा असं बघा पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे। दोन्ही साइडने पीठ लावायचं आणि लक्षात ठेवा हे भोपळ्यापासून आपण बनवतोय, जास्त वेळ पण पीठ मळून भिजत ठेवायचं नाही, नाहीतर कणिक पातळ होण्याची शक्यता असते। कारण भोपळ्याला शक्यतो पाणी सुटतं, त्यामध्ये मीठ घातलं की लगेच पाणी सुटायला लागतं, त्यामुळे लगेचच एक 5 मिनिटानंतर तुम्ही बनवायला घ्या। पुन्हा मी दोन्ही साइडने थोडं थोडंसं पीठ लावून व्यवस्थित हे लाटून घ्यायचं आणि लाटताना बघा मी कशा पद्धतीने लाटते। जास्त जाडसर किंवा पातळ न लाटता आपण नेहमी चपात्या जसं बनवतो तशाच पद्धतीने लाटून घ्यायचे, फक्त जास्ती मोठी किंवा जास्त छोटी नाही अशा पद्धतीने लाटून घेतलेली आहे। तवा गरम झाला की तव्यावरती भाजून घ्यायचे आणि भाजताना सुद्धा भाजण्याची एक वेगळी पद्धत आहे। जास्ती पण तवा म्हणजे गॅस हाय फ्लेमवरती ठेवू नका, मीडियम गॅसवरतीच हे भाजून घ्यायचे। एका साइडने पराठा भाजून घेतला की पलटी करून दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घ्यायचं आहे, पण भरपूर असं तेल लावायचं भाजताना। मीडियम गॅसवरती दोन्ही साइडने छान असा पराठा मी बघा भाजून घेतलाय। अशा पद्धतीने उरलेले सगळे पराठे मी बनवून घेते। मस्त असे गरमागरम मऊ खुसखुशीत खायला खूपच टेस्टी लागणारे भोपळ्याचे पराठे आपले तयार आहेत। एवढे सॉफ्ट होतात ना, बघा किती मऊ झालेत। अगदी लहानांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळ्यांनाच आवडतील एवढे टेस्टी लागतात। नक्की बनवून बघा रेसिपी, तुम्हाला खरंच खूप आवडेल आणि असे नुसते जरी खाल्ले तरीही खूप टेस्टी लागतात। पण यासोबत मी घेतलेलं आहे मस्त असं घट्टसर दही किंवा तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर सुद्धा खाऊ शकता। चला तर मग मी लवकरच भेटते अशीच नवीन एखादी छानशी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये। रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद।